थंडीच्या दिवसामध्ये सारखी भूक लागती. मग आपण काहीतरी पौष्टिक खाण्याचा विचार करतो. कारण कोणतंही अन्न कोणत्या वेळेत खाल्लं की अगदी वजनसुद्धा वाढतं. त्यामुळे तुम्ही जर अशा पौष्टिक रेसिपी खाल्ल्या ना, तर तुमचं वजनसुद्धा अगदी नियंत्रणात राहील. तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेजण खाऊ शकतात. तर ही रेसिपी कशी बनवायची, रेसिपीला सुरुवात करूया. हाय, हॅलो, नमस्ते. स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला जर फक्त ज्वारीच्या पिठाची चव आवडत नसेल, तर तुम्ही त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालणार आहे. काही वेळेस मुलांना फक्त ज्वारीची चव आवडत नाही, त्यामुळे अर्धी वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल. 2 वाट्या पाणी घातलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून चिली फ्लेक्स, 1 चमचा जिरे घालायचे आहेत. त्यानंतर भरपूर चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. तुम्ही यामध्ये बटर किंवा तेल घातलं तरी चालेल. बटर घातली की छान अशी चव येते. माझ्याकडे बटर नव्हतं, त्यामुळे मी या ठिकाणी तुपाचा वापर केलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला आपल्याला छान उकळी घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे. तर या ठिकाणी मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि एकसारखं आपल्याला हे ज्वारीचं पीठ हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की पिठाच्या गाठी होणार नाही. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकसारखा गोळा असा तयार झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी ज्वारीचं पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही फक्त उकळत्या पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं ना आणि त्याचे गोळे करून चाळणीमध्ये उकळून घेतले तरी चालणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी एकसारखा गोळा तयार करून घेतला आहे. तर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं हे पीठ बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना, तर प्लीज एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर इथे पाहू शकता मी 2 ते 3 मिनटं छान हे पीठ शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एका साईडला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया. तर इथे पाहू शकता मी मेथीची भाजी घेतलेली आहे, 1 सिमला मिरची, 1 कांदा, टोमॅटो आणि या ठिकाणी मी भरपूर लसूण घेतलेला आहे. कारण पौष्टिक रेसिपी आहे, त्यामुळे या ठिकाणी मी लसूण, मेथीचा आणि काही भाज्यांचा वापर केलेला आहे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. थंडीमध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणात येतात, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी मी मेथीची भाजी वापरलेली आहे. तुम्ही पालक किंवा हिरवा वाटाणा, कोबी, गाजर ह्या भाज्यासुद्धा यामध्ये वापरू शकता. या रेसिपीमध्ये मी भरपूर लसूणसुद्धा वापरलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी लसूण, टोमॅटो, मेथीची भाजी, सिमला मिरची, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तोपर्यंत एका साईडला आपली ज्वारीची उकडसुद्धा थंड झालेली आहे. त्यानंतर इथे मी परत 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि एकसारखा आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी करू शकता. खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होते, पण खायला खरंच अगदी अप्रतिम लागते. तर एकसारखं पीठ मळल्यानंतर तिथे पाहू शकता तुम्ही मी छोटे छोटे गोळे याचे तयार करून घेतलेले आहे. खूप जास्त मोठे करायचे नाही आहे, म्हणजे त्याच्या आतपर्यंत मसाला जाईल, म्हणजे हे गोळे खायला अगदी छान लागतात. तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण ज्वारीच्या पिठाचे गोळे तयार करून त्यापासून रेसिपी बनवणार आहोत. पण ही रेसिपी अगदी जुनी आहे बरं का. तुम्हाला जर अशा जुन्या जुन्या रेसिपी पाहायच्या असेल ना, तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या पिठाचे गोळे छोटे छोटे तयार करून घेतलेले आहेत. तर आपले ज्वारीच्या पिठाचे गोळे तयार झालेले आहेत. तर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. पौष्टिक रेसिपी आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तेलाचा वापरसुद्धा कमी करायचा आहे. तुम्ही तूप वापरलं तरी चालेल. 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाले की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे तेलावर तडतडले की इथे मी चिरलेला लसूण घातलेला आहे. तेलावरती लसूण लाल झाला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. या ठिकाणी मी कांदा आणि टोमॅटो अर्ध अर्ध वापरलेला आहे. तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती लाल करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सिमला मिरची घालायची आहेत. सिमला मिरची कांद्यावरती, टोमॅटोवरती आपल्याला छान परतवून घ्यायची आहे. तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा वापरू शकता, कारण गाजराचा सुद्धा सीझन चालू आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा वापरू शकता. गाजर, वटाणे
तर सिमला मिरची कांद्यावर टोमॅटोवर परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले ॲड करायचे. इथे मी पाव चमचा हळद, 1.5 चमचा आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. मसालेसुद्धा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे. तुम्ही यामध्ये मेथीची भाजी किंवा पालक किंवा शेपूची भाजीसुद्धा घालू शकता. तुम्ही कोणतीही भाजी न घालता फक्त मेथीच्या भाजीमध्ये याला फोडणी दिली ना, तरी अगदी हे गोळे छान लागतात. मेथीची भाजी घातली की त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, मेथीची भाजी छान आहे मऊ होईल. त्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. खूप जास्त मीठ घालायचं नाही, आपल्याला भाज्यांपुरतंच यामध्ये मीठ घालायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळं भाज्यांमध्ये पाणी आटलेलं आहे आणि भाज्या छान व्यवस्थित मऊ झालेल्या आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा भरून टोमॅटो केचप घालायचा आहे. 1 चमचा भरून टोमॅटो केचप घातला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर टोमॅटो केचप यामध्ये आवडत असेल तर घाला, पण टोमॅटो केचप घातल्याने छान अशी चव येते. व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला ज्वारीच्या पिठाचे गोळे घालायचे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आहे की नाही अगदी पौष्टिक रेसिपी. भरपूर भाज्या घालून सुद्धा ही रेसिपी छान अशी तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच अगदी आवडीने खातील. एकदा तुम्ही ही रेसिपी करून मुलांना खाऊ घाला, मुलं खरंच अगदी आवडीने खातील. त्यानंतर मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली ते. तर इथे मी 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं, म्हणजे मसाले छान हे गोळ्यांमध्ये जातील आणि ते गोळे खायला अगदी छान लागतील. तर झाकण काढल्यानंतर इथे मी परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत या ठिकाणी एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. थंडी आहे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. तुम्ही 1 चमचा घाला किंवा 2 चमचे घाला, पण या रेसिपीमध्ये तीळ अगदी आवर्जून घाला. तीळ घातल्यानंतर परत ही एकदा मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकता तीळ घातल्यानंतर किती छान दिसतं ते आपली ही रेसिपी. तर त्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली? तुम्ही ह्याला ज्वारीची इडलीसुद्धा म्हणू शकता किंवा ज्वारीचे गोळे देखील म्हणू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.